नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक चमचमीत रेसिपी घेऊन आले आहे। टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, 5 ते 6 वांगे आणि कांद्याची एका लोखंडी कढईमध्ये आपण घेतलेली वांगे स्वच्छ धुवून व त्याची देठ काढून कढईमध्ये भाजायला टाकून घेऊया। त्यावरती थोडंसं तेल घालूया आणि हाय फ्लेमवरती ठेवून 5 ते 6 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। आता आपण घेतलेले सर्व साहित्य व्यवस्थित कापून घेऊया। इथे मी कांद्याची पात व्यवस्थित बारीक कापून घेत आहे। याचप्रमाणे टोमॅटोही कापून घेऊया। टोमॅटो कापून झाला की आता आपण घेतलेली कोथिंबीरही व्यवस्थित बारीक कापून घेऊया। इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे, तोही त्याचे साल काढून व्यवस्थित बारीक कापून घेऊ। इथे आपण सर्व साहित्य व्यवस्थितरित्या बारीक कापून घेतलेले आहेत। आता आपण भाजलेले वांगे घेऊया। या वांग्याचे वरचे साल काढून घेऊ आणि हे वांगे व्यवस्थितरित्या चेक करून घ्या। यामध्ये एखादी आळी असण्याचीही दाट शक्यता असते। हे वांगे फार गरम आहे, त्यामुळे सोलताना हाताला त्रास होऊ शकतो, तर एखाद्या काटा चमचा किंवा फोकचा वापर तुम्ही करू शकता। याच प्रकारे सर्व वांगे व्यवस्थित सोलून चेक करून घ्या। वांगी सोलून झाली की लगेचच एका गॅसवरती कढई ठेवून आपण भरीत करायला सुरुवात करूया। इथे मी अगोदरचीच कढई घेतली आहे। या कढईमध्ये आपण अगोदर 1 चमचा तेल टाकून घेऊया। तेल टाकून झालं की सर्वप्रथम यामध्ये कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊ। आता या परतलेल्या कांद्यामध्ये आपण कापलेली कांद्याची पातही टाकून घेऊ। कांद्याची पातही व्यवस्थितरित्या परतून घेऊया। आता ही कांद्याची पात आणि कांदा थोडासा साईडला घेऊन त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। या तेलामध्ये मोहरी, जिरे, हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी लसूण आणि मिरचीची बारीक पेस्ट करून ठेवलेली होती, ती टाकून घेऊया आणि तीही व्यवस्थितरित्या परतवून घेऊया। आता यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे मिरचीला व्यवस्थितरित्या मीठ लागेल। तर यामध्ये आपण बारीक कापलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि तोही व्यवस्थित परतून घेऊ। हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे परतवून झाल्यानंतर आपण एका साईडला साल काढून ठेवलेले जे वांगे आहेत ते वांगे आपण यामध्ये घालून घेऊया। आता हे वांगेही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया।
कशासोबतही खाऊ शकता. खायला अतिशय चविष्ट आणि छान लागतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह.